डे 2 आजचा दिवस जंगल सफारी. हॉटेलवरून आम्ही आवरून पटापट निघून राहिलो. 5.5 स्टार हॉटेल. समुद्राच्या किनारी असलेलं सोमनाथ शांत पवित्र ठिकाण हे झाल्यानंतर आमचं मन आता नवीन उत्साहपूर्वक आणि थरारक अनुभवासाठी तयार होतं. त्यासाठी आम्ही रिक्षाने सोमनाथ ते सासनगीरचा प्रवास करायचा ठरवला. आजूबाजूला थंडी होतेच, त्याचसोबत गहू आणि हरभऱ्याचं ठिकाणही होते. आम्ही पोहोचलो सासनगीरच्या प्रवेशद्वारावरती. सासनगीरचं रजिस्ट्रेशन आम्ही आधीच केलेलं होतं, त्यामुळे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या होत्या. सासनगीरचं आपण तुम्ही पाहू शकता की इथे खूप सुविधा असलेलं शॉपिंग सेंटर, इन्फॉर्मेशन सेंटर आणि इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरसुद्धा आहे. आपण आपले रजिस्ट्रेशन जे काही असेल डिटेल्स ते दिल्यानंतर आपल्याला ही कार अलॉट होते. यामध्ये 6 सीटर्स, 4 सीटर्स किंवा 8 सीटर्स कारसुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही पाहू शकता की आपण आपले बुकिंगचे रजिस्ट्रेशन्स आणि बाकी फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आहेत आणि आता आपल्याला कारसुद्धा अलॉट झालेली आहे. तोपर्यंत आपण आजूबाजूचा परिसरसुद्धा पाहून घेऊया. पूर्ण जगामध्ये एकमेव असलेलं गीर हे भारतीय सिंहांसाठीचं हे केंद्र आहे. त्यामुळे एशियाटिक लायन्स ही प्रजाती फक्त येथे गीर जंगल आणि जुनागड परिसरातच आढळते. अशी ही एकदम थरारक अनुभव आता आपला सुरू होणार आहेत. त्याआधी थोडीशी म्हटले शॉपिंग करून घेऊया आणि फोटोशूट तर आलाच. आम्ही मस्तपैकी हॅट्स आणि कॅप्स खरेदी केल्या. हे त्यांचं पूर्ण शॉपिंग सेंटर आहे आणि एकदम प्रीमियम ब्रँडेड वस्तू कमी दरात, अत्यल्प दरात आणि आम्ही मस्त स्टाईलने आमचा प्रवास सुरू केला. आमची सफारी आलेली होती. आमचा गाईडसुद्धा आलेला होता. गाईडचे 2 ते 3 प्रकार आहेत, 10वी पास, 12वी पास आणि एक्सपर्ट. तर आपण आपल्या पद्धतीप्रमाणे गाईड निवडू शकता आणि आमची अशी सफारी सुरू झाली. जवळपास 60 ते 70 किलोमीटरपर्यंत हा राऊंड ट्रिप होते. आमचे काही डिटेल्स आहेत ते एंट्री करताना व्हेरीफाय केले जातात. आधार कार्ड असेल, नाव, नंबर हे व्हेरीफाय होतात आणि अशा प्रकारे सकाळच्या थंडाच्या वातावरणात सूर्यकिरणांच्या प्रकाशझोतात आमची ही जंगल सफारी सुरू होते. गाईड देखील आम्हाला वेगवेगळी माहिती सांगत असतो. आजूबाजूचे जी काही विविध वनराई असेल, पशुपक्षी असेल यांची माहिती देखील तो देत होता. त्याप्रमाणे गीर हे सिंहांसाठीचं एक केंद्र आहेच, यासोबत विविध प्रकारचे प्राणीसुद्धा पाहायला भेटतात. आपल्याला हा समोरचा प्राणीसुद्धा बघायला भेटतोय. अशी आमची सुरुवात झाली. पण मग मनात आशा होतीच की आम्हाला सिंह कधी बघायला मिळेल. सिंहाची वाटचाल बघूया, पण आता सिंह कसा दिसतोय. त्याआधीच आम्हाला 2 हे कुरबुर करणारे 2 हरिण मेल हे दिसले आणि यानंतर ज्याची सगळ्यांना आतुरता होती तेच झाले. तुम्ही आवाज एकदम ऐकू शकता शांत चित्ताने. जेव्हा वाघ असेल किंवा सिंह असेल जंगलातून प्रवास करत असतो, तेव्हा आजूबाजूचे जंगल हे थरारून जातं. त्यामुळे ते इतर प्राण्यांना सावध करतात. यालाच कॉल्स असं म्हणतात किंवा कोणीतरी अलर्ट मेसेज असंही म्हणतं. त्यामुळे आम्हाला अलर्ट मेसेज इथं मिळाला आणि इथून आम्ही दूरवन झाडांमध्ये सिंह पाहू शकतोय. तर त्यामुळे लांब असल्यामुळे त्याचा व्हिडिओ केला नाही, पण आम्ही त्याला पाहिलं. त्यामुळे एक मनाला सुख मिळालं. यानंतर आमच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता तो आहे कामलेश्वर धरण, कामलेश्वर डॅम. यातूनच हिरण नदीची उत्पत्ती होते आणि हीच पुढे त्रिवेणी संगम सोमनाथ येथे समुद्राला मिळते. येथे एक व्ह्यू पॉईंट सुद्धा बनवला आहे. इथून पूर्ण ससनगीर जंगल आणि कामलेश्वर धरण याचा पूर्ण व्ह्यू तुम्ही बघू शकता. आणि एक हा फोटोसाठी सुद्धा एक आकर्षक आणि इंटरेस्टिंग पॉईंट आहे. यानंतर ज्याची सगळ्यांना आतुरता होती तेच घडलं. आम्हाला एकाकडून माहिती मिळाली का गाईड करून की पुढे सिंह असण्याची शक्यता आहे आणि आमचा गाईड आणि ड्रायव्हरने अचूक वेधत आम्हाला त्या ठिकाणी घेऊन गेला आणि आम्ही देखील हा माझा साथी शेर, टायगर आणि चार्ली यांच्यासोबत सिंह बघण्याचा हा थरारक अनुभव वेधतोय. समोर तुम्ही बघू शकता 2 मादी आणि त्यांच्यासोबत 3 ते 4 बछडे मस्तपैकी ऊन खात आहेत. ते एकदम सिंह बेफिकीरपणे जंगलाचा राजा असल्यासारखे त्यांचं आयुष्य काढत आहे. त्यामुळे त्यांना
कशाचीच फिकीर नाही. मादी सिंह 5 वर्षातून एकदाच बछड्यांना जन्म देते. 3 ते 4 बछडे एका वेळी जन्मू शकतात. मादीला नवीन बछड्यांना जन्म देण्यासाठी अंदाजे 110 ते 120 दिवसाचा वेळ लागतो आणि त्यांचे पालन पोषण करण्याची, त्यांना शिकार शिकवण्याची जबाबदारी देखील ही मादीचीच असते. त्यामुळे आता पाहू शकता ह्या 2 माद्या आहेत आणि त्यांच्यासोबत 4 ते 5 बछडे मस्तपैकी जंगल विहार करत आहेत. आणि आमच्या या गीर जंगल सफारीची इथेच आम्हाला सांगता करावी असं वाटलं, पण पुढचा प्रवास देखील अजून बाकीच होता. गाईड आणि ड्रायव्हर यांना विशेष प्रकारची ट्रेनिंग दिलेली असते. त्याचा हाच एक भाग की कोणत्याही वन्य प्राण्यांची एकदम जवळ गाडी न्यायची नसते. त्यामुळे त्यांनी आम्हाला रस्त्याच्या कडेकडेनेच सिंहाचं दर्शन घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे मस्तपैकी सिंह त्यांचा दिनचर्या करू शकत होते. सिंह आणि सिंहिणी, ज्याला आयाळ असते तो सिंह आणि ज्याला आयाळ नसते ती मादा असते. आजचा हा क्षण म्हणजे हा असा भयानक वन्य प्राणी आणि आपण यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बॅरियर नव्हते, कोणत्याही प्रकारचा पिंजरा नव्हता. नाहीतर आपण झूमध्ये इतर ठिकाणीच आपण सिंहाला, वाघाला बघतो आणि हे म्हणजे एकदम लाईव्ह बघण्यासारखं झालं आणि ते पण एकदम बेफिकीर बिनदिक्कतपणे. आमच्या मागे देखील भरपूर गाड्या आल्या होत्या, त्यामुळे त्यांना देखील बघण्याची संधी मिळावी म्हणून आमच्या ड्रायव्हरने पुढचा मार्ग स्वीकारला. गीर लायन सफारी बुकिंगसाठी तुम्ही देखील रजिस्ट्रेशन करू शकता. girlion.gujaratgovernment.in. 3500 रुपयामध्ये सफारी, जीप, 400 रुपये गाईड आणि 1000 रुपये बुकिंग चार्जेस फॉर गव्हर्नमेंट ऑफ गुजरात, जुनागड येथे. पण त्याआधी म्हटलं पेट पूजा करून घ्यावी. तर हे जे हॉटेल आहे इथे आम्ही गुजराती थाळी खाल्ली, 1 नंबर गुजराती थाळी. त्यानंतर बस स्टँडचा मार्ग पकडला. अनिलने बसची माहिती घेतली. त्यामुळे आता आम्हाला जायचं होतं जुनागड येथे. जुनागडची वाट बघता बघताच एक बससुद्धा आली, GSRTCची बस. इथून आम्ही आता जुनागडचा मार्ग स्वीकारणार होतो. त्यामुळे चला तर भेटूया पुढच्या प्रवासात.